नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचे एड एक्झाम यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आज तुम्हाला आपण नवीन पोलीस भरती तसंच राज्य पोलीस दलामध्ये रिक्त पदाची माहिती तसंच नवीन पोलीस भरती कधी सुरू होणार, जानेवारी महिन्यामध्ये कोणती तारीख आहेत, ऑनलाईन फॉर्म कधी, तसंच नवीन पोलीस भरतीमध्ये वयवाढ होणार का, अशा वेगवेगळ्या प्रश्नाची आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अपडेट देणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, ही महत्त्वाची बातमी आहेत ज्यामधून आपल्याला समजणार आहे की नवीन पोलीस भरती कधी येणार, किती पदासाठी असणार, त्यानंतर यामध्ये काही नवीन नियम, नवीन बदल, अशी महत्त्वाची सर्व माहिती असल्यामुळे परत पुन्हा सांगतो, शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा। तर विद्यार्थी मित्रो, आता मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तारखा आलेल्या असून 10 ते 12 तारखेला किंवा त्या दरम्यान लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे। तसंच विद्यार्थी मित्रो, नवीन पोलीस भरती कधी येणार यासाठी लाखो राज्यातील विद्यार्थी प्रतीक्षा करत आहे। फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही परत पुन्हा नव्याने जास्त मोठ्या प्रमाणाची पोलीस भरती करणार आहोत। तसंच विद्यार्थी मित्रो, या नवीन पोलीस भरतीमध्ये कोणकोणते बदल, तर भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर 1082 पदाच्या भरतीला प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला होता। विधानसभा निवडणूक संपल्यानंतर त्याला मान्यता मिळाली आहे। पुढील वर्षी दुसऱ्या भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली। तर हे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर विभागाचे असून मागील भरती संपल्यानंतर जे रिक्त पदे आहे त्याचा प्रस्ताव त्यांनी गृह विभागाकडे पाठवला आणि त्याला तात्काळ मंजुरी मिळाली। याचा अर्थ असा आहे की इतरही जे विभाग आहेत, म्हणजे जे आयुक्त आहेत, जे पोलीस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आयुक्तालय आहेत, त्यांनी आपल्या आयुक्तालयामध्ये जे रिक्त पदे आहेत त्यांचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवलेला आहे किंवा काही जण पाठवत आहे किंवा काही जणांचा पाठवायचा असेल असं आपली शक्यता आहे। जसे ज्याप्रमाणे मीरा भाईंदरची माहिती कळली त्याप्रमाणे इतरही विभागाचे प्रस्ताव सादर होत असन आणि त्यांनासुद्धा मंजुरी मिळत असन। याचा अर्थ असा आहे की लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये शासन पोलीस भरती 100% करणार आहे, ज्यामध्ये 16 ते 18, 20,000 पदाची भरती असणार आहेत। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये गृह विभागामध्ये आजही रिक्त पदे असल्यामुळं शासनाकडे ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता जास्त कालावधी मिळण्याची शक्यता आहे। कारण की आता मुंबईचं सुद्धा लेखी परीक्षा होणार आणि मागील भरती प्रक्रियेचे विद्यार्थ्यांनासुद्धा ट्रेनिंगला त्यांनी पाठवलेलं आहेत। त्यामुळं एक विशेष गोष्ट ही सांगायची आहे की आता शासनाकडे मागील जी भरती आहे त्याचा कोणताही लोड नसणार आणि नवीन पोलीस भरती करण्यासाठी ते पूर्णपणे फ्री असणार आहे। त्यामुळं राज्य सरकारने ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सोडावी अशी आपली शासनाला कळकळीची विनंती। तसंच राज्य सरकारने या नवीन पोलीस भरतीमध्ये तसंच रिक्त पदाच्या भरती संदर्भात पोलीस आयुक्त काय म्हणतात आपण ते बघूया। पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून नवीन पोलीस भरती ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे, त्यासाठी या पोलिसाची मदत होणार आहेत। विविध विभागाची स्थापना करण्यात आहेत। मनुष्यबळाअभावी विभाग स्थापन करण्यात अडचणी होती, ती अडचण लवकरच दूर होणार आहेत। तर अशा प्रकारे मनुष्यबळाचा 100% अभाव असल्यामुळं जी भरती प्रक्रिया आहे किंवा पोलीस प्रशासन यांच्यावर जास्त अतिरिक्त भार आहेत आणि हा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती करणार। त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही सगळेजण तयार राहा। लवकरच राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती करणार असून या पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना वयवाढ झाली पाहिजे अशी आपली कळकळीची विनंती। अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, तुमचे विशेष आभार।